नाही तरी गेला जन्मवाया करिता भरोबरी दुरावसे धुरी भवाची ये पुरी वाहवसे काही न लगे एक भावची कारण काही न लगे एक भावची कारण तुका म्हणे आन विठोबाची करिता भरोबरी दुरावसे धुरी भवाची ये पुरी वाहवसे विठ्ठल 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 जयांचे केले स्मरण होय सकल वितेचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम नमन जय हो पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पद सर्ग पांडुरंगा प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतातिया दुसरे कथिता वितारो ज्ञानचा कृपादाने ज्ञानचा कृपादाने पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतातिया ज्ञानचा कृपादाने कथिता वितारो बाबाजी सद्गुरु दास पांडुरंगा कर प्रथम नमन दुसरे चरण संतातिया ज्ञानचा कृपादाने कथिता वितारो बाबाजी सद्गुरु दास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका राहू द्या तिथंच राहू द्या येते हवा इथपर्यंत तिथंच राहू द्या येते हवा राहू द्या प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करूं प्रणाम ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम श्याम विठ्ठल जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते तिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पाय ऋषी सदा नम्र माता तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती
श्रुती धन्य झाल्या तुझे गुण गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माता श्री संताची जय माता चरणावारी श्री संताची जय माता चरणावारी श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी श्री संताची जय माता चरणावारी श्री संताची जय माता संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करा दंडवत साष्टांग हे करा दंडवत विश्रांती पावाला सांभाळा उत्तरे विश्रांती पावाला सांभाळा उत्तरे साष्टांग हे करी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावाला सांभाळा उत्तरे विश्रांती पावाला सांभाळा उत्तरे श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावाला सांभाळा उत्तरे म्हणलो तरी प्रेम सुख श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत हो विश्रांती पावाला सांभाळा उत्तरे प्रेम सुख प्रेम सेवे लागी सेवक झालो लागलो तुम्ही जाणीच चरण अहो स्वामी तुकया देवा यावरे न करावा अवेरू सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता भरोबरी दुरावसे धुरी भवाची ये पुरी वाहवसे प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला भंग जगद्गुरु जगतवंदनीय महाराष्ट्र भूषण जगद्गुरु तुकोबाराय चैतन्य भूषण पाषांड दूषण कथामृत आसन जिजाऊ रमण देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा 3 चरणाचा आणि मृत्यू लोकात जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला हिताचा आणि मोलाचा मार्ग दाखवणारा अभंग सेवेकरता निवडलाय विठ्ठल तुकोबाराय म्हणतात जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला मी तुम्हाला सांगतो काय विठ्ठलाला बजा ओ तुकोबाराय आम्ही तुम्हाला विचारलंच नाही आम्ही त्याला का बजायचं तुकोबाराय म्हणतात मी सांगतो म्हणून तुम्ही त्याला बजा काही लोकांनी प्रश्न केला का हो तुकोबाराय आम्ही नाहीच बजलो तर तुकोबाराय म्हणतात नाही तरी गेला जन्म वाया तुमचा मिळालेला जन्म वाया गेल्याशिवाय राहणार नाही किती बरोबरी करा किती कमवा पण एक दिवस तुम्हाला भवनदीच्या पुरात वहावत जावं लागेल हे जीवनात कधी विसरू नका हात जोडून सांगतो पाया पडून सांगतो आणि याही पुढे मी शपथ घेऊन तुम्हाला सांगतो की काय करा विठ्ठलाला भजा कारण जर नाही भजलात तर अंतःकरणातला भाव त्याच्या चरणावर वहा तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही विठ्ठल अभंगावरती चिंतन करण्या अगोदर मला थोडासा परिहार द्यायचा तोसा मी म्हणेल आज आपल्याला काही शब्द एकत्रित आणावे लागतील किंबहुना ओघाओघानं ते शब्द तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मध्ये एकत्रित येतील आपल्या सर्वांचे सुपरिचित असणारे परंतु गेले 1 वर्ष झाले आपल्यामध्ये नसणारे आदरणीय कैलासवासी भागवत रावसाहेब पाटील गाढवे यांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं पण त्यांच्या पितृ ऋणातून आपण मुक्त व्हावं याच्याकरता त्यांच्या संपूर्ण परिवारानं आजच्या दिवशी ज्ञानदान अन्नदान गोदान ब्राह्मण दान करण्याची प्रथा आणि म्हणूनच आजचं कीर्तन म्हणजे आजचं ज्ञानदान आजच्या दिवशी पितृ ऋणातून मुक्त व्हावं याच्याकरता
सर्वतोपरी हे गाढवे परिवार त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहे. वडिलांना चांगली जागा मिळावी, चांगलं स्थान मिळावं, चांगला मार्ग मिळावा याच्याकरता अहोरात्र कष्ट करणारा हा परिवार आणि वडिलांवरती असलेलं अतिशय प्रेम त्या ठिकाणी हा संपूर्ण हा सोहळा पितृ ऋणातून मुक्त होण्याकरता आयोजित केलेला आहे. मायबाप, मी म्हणेल या बाबांना चांगली जागा, चांगलं स्थान, चांगला मार्ग भगवंतानं द्यावा आणि या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती भगवान परमात्म्यानं द्यावी अशी भगवंताला विनंती असेल. बाबा जरी निघून गेले असले तरी पाठीमागे त्यांचा मोठा परिवार आहे. गंगा भागीरथी रंजना भागवत पाटील गाढवे त्यांच्या पत्नी आहेत. तसेच श्री नितीन भागवत पाटील गाढवे मुलगा, श्री सचिन भागवत पाटील गाढवे मुलगा, श्री अर्जुन रावसाहेब पाटील गाढवे भाऊ, श्री सुभाष रावसाहेब पाटील गाढवे भाऊ, श्री राजेंद्र रावसाहेब पाटील गाढवे भाऊ, तसेच श्री युवराज नंदकिशोर पाटील गाढवे पुतणे, सौ कल्पना संतोष पाटील कासार मुलगी, सौ मैनाबाई सीताराम पाटील शिंदे बहीण, गंगा भागीरथी लता तुकाराम पाटील चोळके बहीण, सौ अलका माणिकराव पाटील मुठे बहीण असा संपूर्ण गाढवे परिवार. आणि या परिवारातील या काकांना जाऊन, बाबांना जाऊन त्या ठिकाणी 1 वर्ष पूर्ण झालं. भगवंताकडे विनंती असेल चांगली जागा, चांगलं स्थान, चांगला मार्ग भगवंतानं द्यावा. कारण मायबाप जीवनामध्ये जन्माला आलं की माणसाला मरावं लागतं, हा या मृत्यू लोकाचा नियम आहे. आणि त्याच योगानं या बाबांचं तुमच्या माझ्यातून जाणं झालं. विठ्ठल 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 विठ्ठल. माऊली ज्ञानेश्वरीच सांगतात, देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजयाची या परी. प्रत्येक गावाला गेलात की तिथला नियम वेगळा आहे. तुम्ही रांजणगाव मध्ये आलात तर तुमच्या गावचा नियम वेगळा आहे. पण इथून पुढे 10-20 किलोमीटर तुम्ही आमच्या शिंगव्याकडे आलात तर थोडा तरी काहीतरी नियम वेगळा आहे. एक 10-20-50 किलोमीटर अंतर पार केलं की तिथं गेलं की नियम वेगळा आहे. तसं माऊली म्हणतात, या देहाच्या गावाला आल्यानंतर इथला सुद्धा एक काय आहे नियम आहे. तो काय तर जन्माला यायला आणि जायला माणसानं जीवनात नाही म्हणायचं. ना म्हणू नये धनंजयाजी या परी. जन्माला यायला आणि जायला माणसानं जीवनात कधी नाही म्हणायचं नाही. मायबाप, जीवन जगत असताना मरता सगळ्यांनाच येतो, मरायला सगळे चालेत. नीट लक्षपूर्वक ऐका, मरता सगळ्यांनाच येतं, पण जीवन जगत असताना चांगलं जगता आलं पाहिजे माणसाला. सुख सगळ्यांनाच भोगता येतं, पण दुःख सुद्धा माणसाला जीवनामध्ये पचवता आलं पाहिजे. आणि त्याही पुढचं मोलाचं वाक्य बोलू, अहो जीवन जगत असताना काळा असला म्हणून काय झालं, पण कर्तृत्व सुद्धा माणसाला गाजवता आलं पाहिजे. अहो गोरा असला म्हणून काय झालं, पण मनावरती आज आलेली काजळी त्याला पुसून टाकता आली पाहिजे. असं माणसानं जीवन जगलं पाहिजे. विठ्ठल जन्माला आलं की मरावं लागतं, हा या मृत्यू लोकाचा नियम आहे. इथं जन्माला आल्यानंतर धनवंत जातात, इथे जन्माला आले की कुलवंत जातात, इथे जन्माला आले की शीलवंत जातात. नोव्हे नोव्हे ज्या ज्या वेळेला भगवंत अवतार घेतात त्या त्या वेळेला भगवंत सुद्धा जातात. हा या नाही उरो आले अवतार, येत नाही उरो आले अवतार. येते पार जीव येते पार जीव येते नाही मोर आले अवतार. येते नाही मोर आले अवतार. येते पार जीव येते पार जीव हो एक नाही पुन्हा आले अवतार. येते पामर जीव येते पामर जीव. येते नाही मोर आले अवतार. येते पार जीव येते पार जीव येथे नाही बुर आले अवतार, येर ते पामर जीव किती.
जन्माला आलं की जावं लागतं. तुम्ही आम्ही जातो नवल नाही. ज्या ज्या वेळेला जगाचा मालक अवतार घेतो त्या त्या वेळेला त्याला सुद्धा अवतार कार्य संपवावं लागतं. हा या मृत्यू लोकाचा नियम आहे. म्हणूनच माऊली म्हणतात ना, देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजया जिया परी. इथं आलं की जावं लागतं. जन्माला आलं की मरावं लागतं. तुम्ही आम्ही बघता बघता जन्माला आलं की जावं लागतं. आज या मृत्यू लोकामध्ये आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू बनतो हो. देखत देखत ना तू बनतो तोही कैसा झाला. देखत देखत ना तू बनतो तोही कैसा झाला. उठा उठा जागा पाटे भयाले मोठे पंढरी वाचोने तुझा ठाव नाही कोठे. मेला मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू बनतो देखत देखत ना तू बनतो तोही कैसा झाला. देखत देखत ना तू बनतो तोही कैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे पंढरी वाचोने तुझा ठेव नाही कोठे तुझा ठेव नाही कोठे. आजा मेला पंजा मेला बाप मसन गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसन गेला. देखत देखत ना तू बनतो हो. देखत देखत ना तू बनतो तोही तैसा झाला. देखत देखत ना तू बनतो तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाटे भयाले मोठे पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही कोठे. जगतो ना आपण. इथं जन्माला आल्यानंतर तुम्ही ना मी बघत आलो मायबाप. जसं मागून चालत आलं तसं पुढं चाललं. जन्माला आलं की जावं लागतं. जन्माला आलं की जावं लागतं. पण तुकोबाराय म्हणतात जन्माला आल्यानंतर घेतलेला पहिला श्वास आणि मरणाच्या वेळेला घेतलेला शेवटचा श्वास याच्या मधलं जे अंतर तुम्हाला मिळालं ना त्या वेळेत तुम्ही तुमच्या जीवनाचं भलं करा. जीवनाचं सार्थक करा. जीवनाचं कल्याण करा. आणि म्हणून तुम्हाला मोलाचा मार्ग मी सांगतो. तुम्ही विठ्ठलाला भजा. त्याची भक्ती करा. आवडीनं करा. प्रेमानं करा. ओ तुकोबाराय आम्ही तुम्हाला विचारतच नाही तुम्ही आम्हाला का सांगता. तुकोबाराय म्हणतात लेका मृत्यू लोकामध्ये काही गोष्टी अशा आहेत की त्या विचारल्या तरच सांगायच्यात. अरे मृत्यू लोकात काही गोष्टी अशा आहेत नाही विचारल्या तरी जगाला सांगावे लागतात. ओ तुकोबाराय विचारल्याशिवाय सांगू नये असं जरी शास्त्र आहे तरी काही गोष्टी नाही विचारल्या तरी जगाला सांगाव्या लागतात. तुकोबाराय म्हणतात ओप तुकोबाराय आम्ही तुम्हाला विचारतच नाही तुम्ही आम्हाला का सांगता. तुकोबाराय म्हणतात मी जे तुम्हाला सांगतो ना ते 3ऱ्या क्रमांकाच्या याच्यात बसते. तुम्ही नाही विचारलं तरी मला सांगावं लागतं. पण ओ तुकोबाराय आम्ही तुम्हाला विचारलंच नाही. काही काही लोकांना हे शास्त्र कुठं वापरायचं तेच कळत नाही. शास्त्र कुठं वापरावं जर नाही कळालं तर ते शास्त्र तुमच्या माझ्या प्राणनाशाला कारण ठरू शकतं. शास्त्र जर कुठं वापरावं नाही कळालं कोणतंही शास्त्र कुठेही वापरलं तर ते तुमच्या माझ्या प्राणनाशाला कारण ठरतं. पटत नसेल तर गोड दृष्टांत सांगेल ऐका मी तुम्हाला. एकदा काय झालं 3 जण मित्र होती. शास्त्री पदवी घेण्याकरता पंडित पदवी घेण्याकरता अरण्यात गेली होती. तिघांनी शास्त्री पदवी घेतली पंडित पदवी घेतली आणि आता काही महिन्याचं काही वर्षाचं शिक्षण पूर्ण करून ते घराकडे निघाले. 2-3 दिवसापासून प्रवास चालू होता. काट्या कुट्याचा रस्ता होता. अरण्याचा रस्ता होता. ग्लासभर पाणी सुद्धा कुठं प्यायला मिळालं नव्हतं. प्यायलाच मिळालं नाही तर आंघोळ पांघोळीला काय मिळायचा प्रश्नच नाही. 4 दिवस झाले होते. 4घही जण अरण्यातून प्रवास करत होते आणि आता चालता चालता त्यांच्या डोळ्यांनी एक सरोवर पाहिलं आणि मनामध्ये शंका आली बापरे बाप 4 दिवस झाले घोटभर पाणी प्यायला मिळालं नाही आणि आता तर आपल्याला अख्खा सरोवर दिसतोय.
पोटभर पाणी प्याले, पण मनात आलं की आता आंघोळ सुद्धा केली पाहिजे, स्नान केलं पाहिजे. म्हणून ती चारही मित्र सरोवरात उतरली आणि स्नान करण्याची त्या ठिकाणी सर्वजण इच्छा व्यक्त करतायत आणि स्नान करू लागली. पण त्याच्यातली 3 जण होती ती पोहण्यात प्रवीण होती, आणि त्याच्यातल्या एकाला पोहण्याची कला हस्तगत नव्हती, त्याला पोहता येत नव्हतं. एकाला पोहता येत होतं. ऐकताय ना कीर्तन? नुसते टुळू 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 माझ्याकडे पाहता येडी दिसते मी तुम्हाला? नाही ना. तिघाला पोहता येत होतं आणि एकाला पोहता येत नव्हतं. आता 3 जण पोहत पोहत या काठावरून त्या काठावर गेली, पुन्हा पोहत पोहत त्या काठावरून या काठावर आली. पण त्याच्यातला एक होता ज्याला पोहताच येत नव्हतं, तो बुडायला लागला. बुडत असताना आपल्या मित्राला आवाज देऊ लागला, अरे मला कुणीतरी वाचवा, मी बुडतोय, मी मरतोय, मला कुणीतरी वाचवा, असा आवाज देऊ लागला. या 3 मित्राने पाठीमागे वळून पाहिलं तर आपला मित्र बुडतोय. आता हा मरणार, त्याला वाचवलं पाहिजे. पण आपण शास्त्री आहोत, आपण पंडित आहोत, आपण अगोदर आपलं शास्त्र पाहिलं पाहिजे. म्हणून ती 3ही मित्र त्या सरोवराच्या वरती आली आणि तिघांनी आपलं शास्त्र उघडलं. जसं शास्त्र उघडलं तसं त्यांना शास्त्रात सूत्र सापडलं, सर्वम नाश समुत्पन्न अर्धम त्यजति पंडितः. एखादी वस्तू सर्वतः नाश पावत असेल तर तुम्ही त्याच्यातली अर्धी का होईना उपयोगात आणा. ही 3 जण ताटा सुटली, एक तलवार घेतली आणि बुडणाऱ्या मित्राचं मुंडकं कापून घरी घेऊन आली. बरोबर ना? शास्त्र काय सांगतं? एखादी वस्तू सर्वतः नाश पावत असेल तर तुम्ही अर्धी का होईना उपयोगात आणा. मग हे शास्त्र इथं वापरायचंय का? बुडणाऱ्या मित्राच्या ठिकाणी वापरायचंय का? कळालं नाही कुठे वापरावं तर ते त्याच्या प्राणनाशाला कारण ठरलं. हे शास्त्र कुठं वापरावं? एखाद्याला व्रण नावाचा रोग झाला, तो रोग तुमच्या माझ्या पायाच्या अंगठ्यापासून सुरुवात करतो. अंगठ्यापासून रोगाची सुरुवात झाली, तुम्ही हॉस्पिटलला गेलात, डॉक्टर साहेबांना सांगितलं, पाटील तुम्हाला असा आजार झालाय की तुमच्या पायाचा अंगठा तुम्हाला कापावा लागेल. पाटलानं सांगितलं, हो डॉक्टर साहेब काय बोलता, तुम्हाला पटतं का? पायाचा अंगठा मी कापून टाकू, मला जमणार नाही. डॉक्टर साहेब म्हटले नका काढू. पुढच्या वर्षी पुन्हा ऍडमिट झाला. डॉक्टर साहेबांना सांगितलं, पाटील आजारानं वरती प्रवेश केलाय, तुमचा पाय आपल्याला घोट्यातून कापावा लागेल. हा म्हणतो, हो डॉक्टर साहेब काय बोलता, तुम्हाला पटतं का? माझा पाय आणि मी आणि गोट्यातून काढून टाकू, पटतं तुम्हाला? जमणार नाही. डॉक्टर साहेब म्हटले नका काढू. पुढच्या वर्षी पुन्हा हॉस्पिटलला ऍडमिट. डॉक्टर साहेबांना सांगितलं, पाटील आजारानं वरती प्रवेश केलाय, तुमचा पाय आता आपल्याला गुडघ्यातून काढावा लागेल. हा म्हणतो, हो डॉक्टर साहेब तुम्हाला बोलायला तरी पटतं का? मी एकुलता एक घरचा मुलगा, पाय गुडघ्यातून काढून टाकून माझं कसं होईल? जमणार नाही. डॉक्टर साहेब म्हटले नका काढू. पुढच्या वर्षी पुन्हा हॉस्पिटलला ऍडमिट. डॉक्टर साहेबांना सांगितलं, पाटील आजारानं आता वरती प्रवेश केलाय, तुमचा पाय आपल्याला मांडीतून काढावा लागेल. आणि आता जर तुम्ही पाय मांडीतून काढला नाही तर पुढच्या वर्षी तुम्हाला घरातून बाहेर काढावं लागेल. राम बोलो भाई, मुक्काम पोस्ट मसान काही. तिथं गेले तर पुन्हा पाठीमागे यायचं. नुसतं नाही नाही, अजिबात नाही. मला सांगायचं काय, नीट लक्षपूर्वक ऐका. पायाचा अंगठा काढल्यानंतर जर रोगाचा नायनाट होत असेल तर काय हरकत आहे पाय त्या ठिकाणी पायाचा अंगठा कापायला? ऐकताय कीर्तन? पाय घोट्यातून काढल्यानंतर जर रोग संपुष्टात येत असेल तर काय हरकत आहे पाय घोट्यातून काढायला? पाय गुडघ्यातून काढल्यानंतर रोग जर त्या ठिकाणी नाश पावत असेल तर काय हरकत आहे पाय गुडघ्यातून काढायला? मग हे शास्त्र इथं वापरायचं. बुडणाऱ्या मित्राच्या ठिकाणी वापरलं आणि त्याचं मुंडकं कापून घरी घेऊन आले. विठ्ठल शास्त्र कुठं वापरावं नाही कळालं ना माय बाप, तर ते शास्त्र तुमच्या माझ्या प्राणनाशाला कारण ठरू शकतं. अजूनही पटत नसेल तर ऐका, त्याच्यातली 3 जण उरलेली 3 जण मारुती रायाच्या मंदिरात येऊन झोपली. आता त्या झोपल्यानंतर घडलं असं, भुका लागल्या होत्या. 4 दिवसापासून अन्नाचा कणही पोटात गेला नव्हता. काय करावं सुचत नव्हतं. 3घही जण मारुतीच्या मंदिरात झोपली. पण त्या गावच्या एका गृहस्थाचा रोजचा नियम, त्यानं सकाळी उठावं, आंघोळ पांघोळ करावी, मारुती रायाच्या दर्शनाला गावात जावं. एखादा भिकारी दिसला, एखादा गरीब दिसला, एखादा गरजू दिसला तर त्याला आपल्या घरी घेऊन यावं, त्याला जेवण घालावं, पोटभर जीव घालावं, अशी त्याचा रोजचा नियम. सकाळी उठला, आंघोळ पांघोळ केली, मारुती रायाच्या दर्शना करता
मंदिरात गेला तर 3 शास्त्री 3 पंडित मंदिरात झोपलेले त्यानं पाहिले. आणि पाहिल्याबरोबर त्याला इतका आनंद झाला, विचार करत होता, रोज भिकारी जीव घातले, गरजू लोक जीव घातले, पण आज काय माझं अहो भाग्य आहे की माझ्या घरी शास्त्री जेवतील, पंडित जेवतील, मी भाग्यवान आहे. आणि म्हणून त्यानं त्या 3ही शास्त्री लोकांना उठवलं. ओ शास्त्रीजी, तुम्हाला जर भुका लागल्या असतील तर माझी अशी इच्छा आहे, तुम्ही आमच्या घरी जेवायला यावं. आता यांच्या पोटात भुकेनं कावळेच कोकत होते. आता तटाच उठली आणि त्याच्या पाठोपाठ त्याच्या घरी निघाली. ज्या ग्रहस्थांना त्यांना घरी जेवायला नेलं ना, त्या ग्रहस्थाच्या बायकोनं घरामध्ये थालीपीठ बनवलं होतं. तुम्हाला थालीपीठ कळतं ना? महिला मंडळ इकडे, मी इकडं. झोपल्या का काय? मी बोललेलं कळतं ना तुम्हाला? ऐ बोला ना, मुख्य आहे का काय सगळ्याच? नाही ना. त्याच्या बायकोनं घरामध्ये थालीपीठ बनवलं होतं. थालीपीठ समजत नसेल तर धिरडं बनवलं होतं. धिरडं समजत नसेल तर धपाटं बनवलं होतं. धपाटं कळतं ना? हा. मग बायकोनं घरामध्ये धिरडं, धपाटं, थालीपीठ बनवलं होतं. पहिल्या काळामध्ये ते धिरडं, धपाटं, थालीपीठ असं चुलीवर बनवण्यात यायचं. आता लोक त्याला ऑटोमॅटिक बनवतात, तो विषय बाजूला ठेवा. ते धिरडं, धपाटं असं त्या ठिकाणी चुलीवर बनवण्यात यायचं, त्याला असे छिद्र पाडले जायचे. आता त्या बायकोनं घरामध्ये धिरडं, धपाटं, थालीपीठ बनवलं होतं. कारण घरामध्ये एखादा जरी पाहुणा यायचा असेल तर जेवण पूर्वनियोजित असावं लागतं. तुम्हाला मी बोललेलं पटतं ना? 10 माणसाचं सोडून 20 माणसाचा स्वयंपाक बाई करते. फक्त स्वयंपाक करता करता एकदा का स्वयंपाक उरकला, भांडे घासून पाटीत पालते घातले, किचन धुतला आणि बाई नेटकं सोप्यावर बसली. इतक्यात नवऱ्याचा फोन आला. हॅलो. ती म्हणते हॅलो. काय करती? म्हणे काही नाही, आत्ताच स्वयंपाक उरकला, भांडे घासून पाटीत पालते घातले, नेटकं सोप्यावर बसले. तो तिकडून म्हणतो, अगं जरा माझे 2-4 मित्र घरी जेवायला येणार होते. ती म्हणते तुम्हाला सकाळीच नव्हती का? काय अक्कल म्हणतात त्या. विठ्ठल विठ्ठल म्हणजे बाई स्वयंपाक करता करता 10 माणसाचा सोडून 20 माणसाचा स्वयंपाक करते. पण एकदा का सगळं आवरलं मग काय तिच्याच्यानी काही होत? अजिबात होत नाही. नीट लक्ष बरोबर काय का? आता 3ही शास्त्री यांच्या घरी जेवायला आलेले आहेत. धिरडे, धपाटे, थालीपीठ घरात बनवलेले. 3ही शास्त्रींच्या ताटामध्ये ते धिरडं, ते धपाटं, ते थालीपीठ आलं. 3 शास्त्री लोकांनी ते पाहिलं आणि पाहिल्या बरोबर त्यांनी सांगितलं, हो असं जेवण आम्हाला जमणार नाही. या भाकरीला छिद्र आहे आणि आमच्या शास्त्रामध्ये असं सूत्र आहे, छिद्रेषु बहुला अनर्था भवंती. जिथं छिद्र आहे तिथे अनर्थ आहे. तटाच ताटावून उठले, आम्ही जेवणार नाही. शास्त्र कुठं वापरावं कळालं नाही, उपाशी मरावं लागलं. छिद्रेषु बहुला अनर्था भवंती हे शास्त्र कुठे वापरावं? एखाद्या दिवशी तुम्ही नदीच्या काठावर गेलात, तुम्हाला या काठावरून त्या काठावर जायचंय, पहिलं तरी जायचंय. त्या नावेमध्ये बसत असताना तुम्ही नावेची चाचपणी केली पाहिजे, नाव चाचपून पाहिली पाहिजे. अहो या नावेला कुठं होल तर नाही ना, कुठे छिद्र तर नाही ना. आणि मग जर छिद्र असेल तर तिथे अनर्थ आहे. यांनी नावेच्या ठिकाणी वापरायचं शास्त्र भाकरीच्या ठिकाणी वापरलं आणि उपाशी मरावं लागलं. माऊली ज्ञानेश्वरी सांगतात, या लागी शतजर जर नावे रिगोनी केवी निश्चिंत व्हावे. नाही का? नावेला जर छिद्र असेल तर तिथं अनर्थ आहे. मग तुम्ही इथं वापरायचं, भाकरीच्या ठिकाणी वापरलं. शास्त्र कुठं वापरावं नाही कळालं तर प्राणनाशाला कारण ठरलं. विठ्ठल गोपारे म्हणतात, अरे मृत्यू लोकात काही गोष्टी अशा आहेत तुला विचारल्या तरी सांगायच्या नाहीत. काही गोष्टी अशा आहेत विचारल्या तरच सांगायच्या, आणि काही गोष्टी अशा आहेत नाही विचारल्या तरी जगाला सांगाव्या लागतात. ओ तुकोबार आहे, आम्हाला कळालं नाही तुम्हाला काय म्हणायचं. तुकोबार म्हणतात लेका, काही गोष्टी अशा आहेत विचारल्या तरी सांगायच्या नाही. एखाद्या दिवशी तुम्ही गावात पारावर बसलेला आहात, एखादी गाय तुमच्या जवळून जीवाच्या आकांतानं पळतीये, धावतीये. ती गाय थोड्याच वेळानं काय एक कसाई तिचा पाठलाग करत आला. गाय तुमच्या समोरून या दिशेला गेली आणि तुम्ही कसायाला सांगू लागे या दिशेला गाय गेली. तर तुकोबार म्हणतात, निम्म गोहत्येचं पातक तुझ्या डोक्यावर बसल्याशिवाय राहणार नाही. पारावर बसलेला आहे कसाई, त्या गायीचा पाठलाग करत आला आणि त्या कसायानं तुला विचारलं, बेट्या इथून जाताना एखादी गाय पाहिली का? त्यानं तुम्हाला विचारलं तरी सांगायचं
तुम्ही बोला ना, कमी जाऊ घरी. हा, विचारलं तरी सांगायचं. कसा यानं तुम्हाला गाईचा पत्ता विचारला तरी सांगू नका. अजून एक गोष्ट, तुम्ही सगळेच जण वराडी म्हणून लग्नाला जाता ना? अय वराड मंडळ, सगळेच जाता. कोणी बैलगाडीत जातं, कोणी रिक्षेत जातं, कोणी टेम्पोत जातं ना. तुम्ही म्हणा ताई, आता काय पहिल्यासारखं त्या ठिकाणी वराड राहिलं नाही, VIP झालं. मोठ्या मोठ्या भारी भारी बसेस कराव्या लागतात त्यांना. मग ऐका ना, VIP जरी बसेस असल्या तरी त्या बसमध्ये एखादा तरी वऱ्हाडी असा असतोच, बिना गंधावाला, बिना माळीवाला. तो गाडीच्या खाली उतरला का त्याच्यासारखा दुसरा शोधतो, बिना गंधावाला, बिना माळीवाला. आणि समोर दिसला का लगेच आवाज देतो, ओ पाटील राम राम. ओळख असू नाही तर नसू, समोर आला का, हो राम राम. समोरच्यानं विचारावं, कोणच्या गावचं वरड. याने सगळी माहिती द्यावी. बोलता बोलता, हो पाटील, तुमचं गाव फार मोठं दिसतंय, पण का हो, तुमच्या गावात एखादं सरकार मान्य दुकान. सरकार मान्य कळतं ना तुम्हाला? देशी विदेशी नाहीच मिळाली तर गावठी कोयना मिळते का हो? त्यानं तुम्हाला विचारलं ना मायबाप त्या दुकानाचा पत्ता, तर कधीच त्याला सांगू नका. वाटत असेल त्या वधूचं आणि त्या वराचं आयुष्य सुखाचं समाधानाचं जावं ना, तर वराड्या मंडळाला कधीच त्या दुकानाचा पत्ता तुम्ही देऊ नका गड्या. विचारला ना तरी सांगू नका. का तर का आताच्या हल्ली परिस्थिती इतकी वाईट पाहायला मिळते मायबाप. अहो त्या ठिकाणी वराडी मंडळ असं असतं, लग्न इकडं लागत, अक्षदा इकडं फेकी देत. काही काही पहिल्याच मंगलाष्टकाला सगळ्या अक्षदा फेकून मोकळे. ओ बाकीचे काही नाही म्हणे, ताडपत्रीवरच्या गोळा करून मग फेकू ना. ही अवस्था आहे आजकालची. विचारला ना तुम्हाला त्या दुकानाचा पत्ता, कधीच देऊ नका गड्या, कधीच देऊ नका. सांगू तुम्हाला त्याही पुढे, विचारलं तरी सांगू नका. काही गोष्टी अशा आहेत तुम्हाला विचारल्या तरच बोलायच्या. दोन माणसं आहेत, दोघाचा व्यवहार चालू आहे, दोघं जण बोलतायत, तुम्ही तिसरे तिथे उभे आहात. त्या दोन माणसांना तुम्हाला सल्ला विचारला तरच तुम्ही सांगायचा. पण त्यांच्या दोघाच्या मध्ये जर तुम्ही बोलत असाल तर लोक तुम्हाला मूर्खात काढल्याशिवाय राहणार नाही. विडाल विडाल महिला मंडळ पुढं सरका. या पुढं बसलेल्या सगळ्या इथे येऊन बसा. पुढच्या चटईवर उठा पटकन, पाठीमाग जागा राहील नाही. सरका पुढं, पुढं सरका, पुढं. पुरुष मंडळ पुढं पुढं सरका, पाठीमाग ऊन आलंय, सरका पुढं पुढं. विठाल 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 विठाल. आणि तिसरा मुद्दा असा आहे, तुम्हाला विचारला तरच सांगायचा. त्या ठिकाणी तिसरा मुद्दा असा आहे, नाही विचारलं तरी जगाला सांगावं लागतं. आणि मग तुकोबर आहे त्या मुद्द्यात बसतात. तुकोबर आहे म्हणतात, तुम्ही मला नाही विचारलं तरी मी तुमच्या जवळ येणार आणि तुम्हाला मोलाचा हिताचा सल्ला सांगणार. अभंगाचा प्रथम चरण. सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला. हरी बोल, टाळी वाजवा सर्वांनी. सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला. सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला,
भरवारी दुरावासी दूरी करिता भरवारी दुरावासी दूरी करिता भरवारी दुरावासी दूरी करिता बरोबरी दुरावासी दूरी करिता बरोबरी दुरावासी करिता बरोबरी दुरावासी दूरी करिता बरोबरी दुरावासी दूरी सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठल नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया सांगतो तुम्हासी हजारे विठ्ठल नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया नाही. जन्माला आला ना तुम्ही, तुकोबाराय म्हणतात मी तुम्हाला सांगतो काय, विठ्ठलाला भजा. काही लोकांनी प्रश्न केला तुकोबाराय आम्ही नाही विचारलं तरी सांगता मान्य आहे, पण तुम्ही आम्हाला सांगतात ते सोपं आहे का, साधं आहे का, सरळ आहे का? तुकोबाराय म्हणतात अतिशय सरळ आहे, फक्त त्याला भजा. ओ तुकोबाराय, अहो त्याला भजायचं म्हणजे आम्ही नेमकं काय करायचं? तुकोबाराय म्हणतात अंतःकरणातला भाव त्याच्या चरणावर ठेवायचा, त्याची भक्ती करायची. पण ओ तुकोबाराय तुम्ही आम्हाला सांगता सरळ आहे, साधं आहे, सोपं आहे, पण आम्ही जायचो त्याला भजायचं ना आमची परिस्थिती वाईट होऊन जायची. काय झालं? तुकोबारायने विचारलं. समोरच्यानं सांगितलं हो तुकोबाराय, एखाद्या दिवशी एखाद्यानं दवाखान्यात जावं, डॉक्टर साहेबांना म्हणावं तुम्हाला असा आजार झाला, असा आजार झाला, असा आजार झाला, का महाराष्ट्रातला कोणताच डॉक्टर तुमचा आजार बरा करू शकत नाही. तुम्हाला असा आजार झाला, महाराष्ट्रातला कोणताच डॉक्टर तुमचा आजार बरा करू शकत नाही. फक्त मीच, ओनली वन, एकच डॉक्टर आहे का तुमचा आजार फक्त आणि फक्त 2 दिवसात घालू शकतो. किती दिवसात? किती दिवसात? 2 दिवसात. फक्त एक लक्ष देऊ नाही का, मी तुमचा आजार 2 दिवसात घालू शकतो. फक्त मी ज्या गोळ्या देईल, मी जे औषधं देईल, मी ज्या गोळ्या देईल, मी जे औषधं देईल ते तुम्हाला वाघिणीच्या दुधात घ्यावे लागतील. सोपं आहे ना आजार बरा करणं? त्यानं सांगितलं हो हो डॉक्टर, म्हणजे मी वाघिणीचं दूध आणायला गेलो म्हणजे तिकडच गेलो, माझा आजारही गेला आणि मीही गेलो नाही का? तुम्ही काय बोलता? अहो हे भजायचं इतकं सोपं आहे का? तुकोबाराय म्हणतात अतिशय सोपं आहे, सरळ आहे, साधं आहे. पण काही काही आडमुठे लोक असतात पहा, ते म्हणतात ते जर नाहीच केलं तर काय होईल, आणि नाहीच करायचं आपल्याला, काय करायचं? नाहीच केलं तर काय होईल, काय डोंगर कोसळेल आम्ही बघून घेऊ. असे काही काही लोक गावात. नाहीच केलं तर तुकोबाराय म्हणतात नाही तरी गेला जन्म वाया. तुमचा मिळालेला जन्म वाया गेल्याशिवाय राहणार नाही. वाया जाणं कशाला म्हणतात बरं महिला मंडळ? वाया जाणं, ऐ लाडक्या बहिणी, वाया जाणं कशाला म्हणतात? हा माईक आहे, हा जर माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नसेल तर तुम्ही आम्ही काय म्हणणार? हा माईक आजचा नाही बरं का रवी भाऊ, हा आजचा सुंदर आहे. हा माईक वाया गेला, कीर्तन आवडलं नाही, पचनी पडलं नाही, समजण्यात प्रश्न निर्माण झाला, तुम्ही काय म्हणणार? पैसा पैसा. काय म्हणणं चांगली आहेत तुमची, वाया गेला म्हणतात. पैसा वाया गेला नाही का? बरं जाऊ दे, एखाद्या दिवशी घरात 2-4 लिटर दूध आहे, 2-4 लिटर दूध बाईच्या डोक्यात विचार आला काही नाही म्हणे आता हे दूध चांगलं मस्त लाल तापू आणि तूप बनवण्याकरता या दुधाचा व्यवस्थित वापर करू म्हणून तिनं काय केलं, 2-4 लिटर दूध होतं, डेअरीला दिलं नाही, लेकरा बाळाला पिऊ दिलं नाही, सगळं काम आवरलं आणि बाईनं ते दूध ना आपल्या चुलीवर तापायला ठेवलं. चुलीवर ठेवलं बरं का, गॅसवर नाही. गॅसवर ठेवलं नाही, ही बाई इतकी हिताची आहे, तू गेलं तर भरून घ्यायला सुद्धा मागे पुढे पाहणार. चुलीवर तापायला ठेवलं, चुलीवर 2-3 लाकडाचा ढन 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 जाळ लावला आणि इतक्यामध्ये बाहेरच्या सुमनबाईनं आवाज दिला, हो ओ शोभाबाई झालं का काम आवरून? ही पळतच बाहेर गेली. बाहेर गेली, नुसती बाहेर नाही गेली, इतक्या गप्पा रंगल्या, इतका गप्पा रंगल्या, इतक्या गप्पा रंगल्या, दोघी जण इतकं बोलू लागल्या, इतकं बोलू लागल्या.
काय सांगावं तुम्हाला, दुधानं विचार केला. या बाईनं मला डेरीला दिलं नाही, लेकरा बाळाला पिऊ दिलं नाही. ही काय बाई म्हणे, एक तर 2-4 लाकडाचा डन 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 जाळ लावला, आत्महत्याच करतो म्हणे मी एकदाचा. कोण? दूध दूध आत्महत्याच करतो म्हणे. इकडे इतका गप्पा रंगल्या, कुरड्या झाल्या कान, पापड्या झाल्या कान, काय 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 दिवसभर वाळवण करून झालं का, इतक्या गप्पा रंगल्या त्यांच्या. दुधानं विचार केला आत्महत्या करावी. इतक्यात बाईच्या बाहेर लक्षात आलं, बाई दूध चुलीवर तापायला ठेवलं. बाई उठली आणि पळतच घरात आली तर दूध त्या ठिकाणी काय झालं होतं, इतक्यामध्ये तिनं हातात पाण्याचा तांब्या घेतला आणि चुलीभोवती पाणी फिरवलं. कृष्णार्पणमस्तु. होईल का देवाला प्राप्त ते? अगं बाई ते वाया गेलं, ते चुलीत गेलं. तसं तुम्ही जर नाही त्याला भजलात तर तुमचा मिळालेला जन्म सुद्धा चुलीत गेल्याशिवाय, वाया गेल्याशिवाय राहणार. विठ्ठल विठ्ठल. नाही त्याची भक्ती केली, वाईट कर्म केलं तर वाईट कर्म तुम्हाला भोगावं लागेल. जसं कर्म करू तसं या जीवनामध्ये भोगावं लागतं मायबाप. तुम्ही नीट आपण जीवन जगत असताना ना, या मृत्यू लोक पाहत असताना तुम्हाला पाहायला मिळतं. बोलता प्रत्येकाला येतं, बरोबर ना? नीट लक्ष देऊन ऐका, वाक्य काळजात उतरून घ्या. बोलता प्रत्येकाला येतं. त्या ठिकाणी कोणाची जीभ बोलते, कोणाचा हेतू बोलतो, कोणाचा पैसा बोलतो, कोणाची वेळ बोलते, अगदी कोणाचं पद सुद्धा वेळेला बोलतं. पण एक लक्षात ठेवा, या जगाच्या मालकासमोर आणि या देवासमोर फक्त फक्त तुमचं माझं कर्मच बोलतं. हे जीवनात कधी माणसानं विसरायचं. केले कर्म झाले ते भोग आले, केले कर्म झाले ते भोग आले, केले कर्म झाले भोग आले, केले कर्म झाले ते भोग आले. उपजल मला ऐसे किती, ऐसे किती उपजल मला ऐसे किती, ऐसे किती. हरी भूखी गाता हर पली जिंदा, हरी भूखी गाता हर पली जिंदा. हरिमुखी गाता हर पली जिंदा, ओ हरिमुखी गाता हर पली जिंदा. केले कर्म झालं ते जीवोग आले, उपजाल मेले ऐसे किती, उपजाल मेले ऐसे किती. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. ऐसे किती. वाजवा आणि टाळी वाजवा. अहो नाही, एखाद्या कीर्तनकाराचं वाक्य आवडलं, एखादं गायकाचं प्रमाण आवडलं तर बसल्या बसल्या टाळी वाजायची मेहरबानी आमच्यावर करी जा, बरं का? हा. केले कर्म झाले त्याची भोगा आले. जसं जीवनात जगाल तसं आपल्याला भोगावं लागतं मायबाप. जीवनामध्ये नाही तुम्ही त्याला भजलात, नाही त्याची भक्ती केली तर आपलं जीवनाचं सार्थक होणार नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, मी हात जोडतो आणि तुम्हाला सांगतो, तुम्ही त्याला भजा. नाही भजलात तर जन्म वायाला जाईल. या प्रपंचात किती कमवा, पण या जगाचं उलट झालं मायबाप. हे जग असं झालं गड्या, हे जग इतकं उलट चालतं ना, या जगाला उत्तानपाद म्हटलंय. उत्तानपाद, उलट चालतं हे जग, उलट. तुम्ही ना मी बोलता बोलता सहज बोलता, डोक्यात टोपी घाल. मग माझा तुम्हाला प्रश्न आहे, टोपीत डोकं घालता का डोक्यात टोपी घालता? महिला मंडळ, मला तरी असं वाटतं गड्या, टोपी जर डोक्यात घालायची असेल तर कानातून आत सोडावी लागेल. तुम्ही काय करता? टोपीत डोकं घालता, पण म्हणताना काय म्हणता? हा, डोक्यात टोपी घाल म्हणता. मग हे उलट चाललं जग सगळं. काय चालतं? पायात चप्पल घाल. माझा तुम्हाला प्रश्न आहे, चपलीत पाय घालता का पायात चप्पल घालता? महाराज काय करता तुम्ही? तुम्ही म्हणता तसं नाही का? पायात चप्पल घाल. आपण चपलीत पाय घालतो, पण बोलताना काय म्हणतो? पायात चप्पल घाल. हे सगळं उलट चाललं मायबाप. बरं जाऊ द्या, त्याही पलीकडेच आहे का? त्या ठिकाणी
ज्या दिवशी मुलाचं लग्न केलं जातं, मुलगा कोणाचा? मुलगा कोणाचा? महिला मंडळ, मुलगा कोणाचा? मुलगा कोणाचा? आपला. सुनबाई कोणाची? बोला ना, काही चुडस होतो का आता तोंडाला? सुनबाई कोणाची? म्हणा ना आपली. सुनबाई कोणाची? आपली. ऐकताय ना कीर्तन? सुनबाई आपली. तिला होणारा नातू कोणाचा? ओय, नातू आपला. आणि त्या ठिकाणी डिलिव्हरी झाल्यानंतर हॉस्पिटलचं बिल कोण भरतं? मग या विहिणीचा अगदी काळी दोनचा स्वर असतो, विहीनबाई तेवढं हॉस्पिटलचं बिल भरून घ्या. हे जग सगळं उलट चाललं ना बाई बाप. मुलगा आपला, सून आपली, नातू आपला, आणि बिल कोणी भरायचं? तिच्या आई बापानी. का? सगळं उलट उलट चाललं माय बाप. या जगात सगळं उलट चाललं. हे जग असं आहे गड्या. मेल्यानंतर खांदा द्यायला लोक पुण्य समजतात, मेल्यानंतर खांदा द्यायला लोक पुण्य समजतात. पण इकडे नियतीने हतबल झालेला जर एखादा माणूस असेल तर त्याला जीवनामध्ये साथ देताना, मदत करताना लोक 10 वेळेला विचार करतात. ही उलटी रीत या जगात चालली माय बाप. हात जोडून सांगू मी तुम्हाला, कधीतरी या प्रेमाची भांडणं, प्रीतीची भांडणं आपल्या समोर उभी राहिली पाहिजेत. विहीनबाईनं विहीनबाईला म्हटलं पाहिजे, विहीनबाई अहो मुलगा आमचा, सुनबाई आमची, नातू आमचा. एकदा का लग्न झालं मला सांगा बरं? एकदा का मुलीचं लग्न झालं आणि दुसऱ्या दिवशी जरी तिच्या घरचं कोणी वारलं तर तिला सुतक कोणाचं पडतं? अहो एकदा का फक्त नवऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र घातलं की लगेच तिला ती आपल्याला आपलं मानते. पण तुम्ही अगदी तिला लेकरू होतं तरी सुद्धा आपलं मानत. हे सगळं जगात उलट आहे माय बाप. जीवन जगताना तुम्ही तुकोबाराय म्हणतात चांगलं कर्म करा. अहो नुसतं चांगलं कर्म करू नका. जे साधू संतांनी विचार तुमच्या माझ्या समोर दिले ना, त्या विचारावर चला, तुमच्या जीवनाचं भलं होईल. विठ्ठल 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 जीवन जगत असताना असं जीवन जगा, चांगलं कर्म करा. कारण एक दिवस तुम्हाला मला हा मृत्यूलोक सोडायचा आहे. कारण इथं जन्माला आल्यानंतर प्रत्येकाला जावं लागतं, हे साधू संतांचं म्हणणं आहे. आणि जातातच ना. जो जन्माला येतो तो मरतोय, जो जन्माला येतोय तो मरतोय. मग कशा करता माझं माझं करत बसता? कशा करता इथे या भवनदीच्या पुरामध्ये आहो कशाला माझं म्हणतात? कशाला पैसा कमवता? कशाला पैसा कमवता? किती पैसा असू द्या तुमच्याकडे, मी माझ्या पदरचं काही बोलणार नाही. किती पैसा असू द्या, किती पैसा, पण मेल्यानंतर लोक शेवटच्या आंघोळ मात्र तुम्हाला दारातच घालतात. हे जीवनात कधी विसरायचं नाही. किती पैसा असू द्या तुमच्याकडे, 10,000ची गादी तुम्ही खरेदी करू शकता, पण सुखाची झोप मात्र तुम्हाला कधी पैशाने विकत मिळणार नाही. ऐकताय कीर्तन? तुमच्याकडे पैसा असेल तर कोटीचा बंगला तुम्ही बांधू शकता, पण त्या कोटीच्या बंगल्यामध्ये सुखाचं आणि समाधानाचं आयुष्य तुम्हाला कधी पैशाने विकत मिळणार नाही. हात जोडून सांगू, जगाच्या मालकानं तुम्हाला आणि मला 32 दात दिले. किती आहेत का? मोजा बरं. 32 दात आहेत का? हा, प्रत्येकाला 32 दात दिले. आणि त्या 32 दातातला जर एक दात पडला आणि तुम्ही हॉस्पिटलला गेलात, डॉक्टर साहेबाकडे गेलात, तर डॉक्टर साहेब म्हणतात, साहेब तुमचा एवढा दात बसवण्याकरता 25-30 हजार रुपये खर्च येईल. किती किती? तुम्ही बोला नका, माईक घेऊन तिकडे येऊ. कुठं तुम्हाला घरातून द्यायचे म्हणा ना, 25-30 हजार द्यावं लागतील. डॉक्टर साहेबांना सांगितलं 25-30 हजार रुपये द्यावे लागतील. अहो तुम्ही गेला डॉक्टर साहेबांकडे, डॉक्टर साहेब आम्हाला 32च्या 32 दात बसवायचे. डॉक्टर साहेब म्हणतील 5-6 लाख रुपये खर्च येईल. ऐकताय कीर्तन? अहो एक दात पडला एक तर 25-30 हजार रुपये खर्च आहे. 32 दात पडले तर 5-6 लाख रुपये खर्च आहे. पण जगाच्या मालकानं तुम्हाला आणि मला 32च्या 32 फुकट दिली. फुकट कशाला? हाडं चगळायला. तोंड कशाला दिलं? भजन करण्याकरता जगाच्या मालकानं तुम्हाला मला हे शरीर दिलंय. देवे दिला देह भजना गोमता, देवे दिला देह भजना गोमता, देवे दिला देह भजना गोमता, देवे दिला देह भजना गोमता. तोय झाला पाटा बाधी
देह भजनात तुको त्या ठिकाणी साधू संत म्हणतात जगाच्या मालकानं तुम्हाला आणि मला देह कशाला दिला? देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला पाटा बाधिकेचा, तोया झाला पाटा बाधिकेचा, देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा, भजना गोमटा, भजना गोमटा. कशाला मिळाला? हे शरीर कशाला दिलं? त्याला भजण्याकरता दिलं. म्हणूनच तुकोबराय सांगतात मी तुम्हाला सांगतो त्याला भजा. नाही भजलात जन्म वायाला जाईल. किती बरोबरी करा, किती कमवा, ज्याला तुम्ही माझं 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 म्हणाल, ज्याच्याकरता आयुष्यभर कष्ट कराल, तीच लोक तुम्हाला स्मशानात न्यायला सगळ्यात पुढे असतील. हे जीवनात कधी विसरायचं नाही. सगळ्यात पुढे कोण असतो मेल्यावर? सगळ्यात पुढं महिला मंडळ, सगळ्यात पुढं मुलगा, ज्याच्याकरता आयुष्यभर हाडाचं काढं रक्ताचं पाणी रात्रंदिवस कष्ट, याचा बांधकोर त्याचा बांधकोर, रात्रंदिवस कष्ट केले जातात. सगळ्यात पुढं कोण? सगळ्यात पुढं मुलगा, ज्याला तुम्ही अतिशय जवळचं समजता. त्याच्या पाठीमाग खांदेकरी, ते कोण असतात? भाऊबंद, तेच लागतात तिथं. बाकीचे चालत अजिबात चालत नाही. म्हणून माणूस आयुष्यात नाती तोडतो पण भाऊबंद तोडत नाही. का? तर लागतात ना शेवटच्या क्षणाला ती. अहो तुम्ही ज्याला माझं म्हणता, ज्याला जवळचं समजतात, तीच लोक तुम्हाला स्मशानात न्यायला सगळ्यात पुढे असतात. साधू संत म्हणतात तुम्ही ज्याला माझं म्हणता ती लोक तुमची नाही. नाही रे नाही कोणाचे कोण, नाही रे नाही कोणाचे कोण, नाही रे नाही बहीण कुणाची भाव कोणाचा कोण कोणाचे सखे सोय रे, कुणाची भाव कुणाचा कोण कोणाचे सखे सोय रे, कुणाची भाव कोणाचा कोण कोणाचे सखे सोय रे, बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कोणाचे सखे सोय रे, मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे, प्राण्या मायेचा बाजा, प्राण्या मायेचा बाजा, नाही रे नाही कोणाचे कोणी, नाही रे नाही कोणाचे कोणी, ओ नाही नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणा तुकोबराय म्हणतात किती बरोबरी करा आणि किती कोणाला माझं म्हणा. एक दिवस तुम्हाला मृत्यूलोक सोडावा लागेल आणि भव नदीच्या पुरात वाहवत जावं लागेल. हे जीवनात कधी विसरू नका. अभंगाचं दुसरं चरण. करिता भरवरी दुरावसी दूरी, करिता भरवरी दुरावसी दूरी, करिता करिता भरवरी दुरावसी दूरी, करिता भरवरी दुरावसी दूरी,
वनवासी हे पुरी वाह करता बरोबरी दुरावासी दुरी भवानी पुरी वाहवानी भवानी पुरी वाहवानी सगळे ता 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 वाजवा टाळी वाजवा. हा. तुकोबाराय म्हणतात किती बरोबरी करा आणि किती कमवा. एक दिवस तुम्हाला भवनदीच्या पुरात वाहवत जावं लागेल. हे जीवनात विसरू नका. इथे माझं 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 करत बसू नका. मी तुम्हाला हात जोडून सांगतो आणि तुम्हाला शपथ घेऊन सांगतो गड्या, फक्त अंतःकरणातला भाव त्याच्या चरणावर वाहा. तुमच्या मिळालेल्या जन्माचं सार्थक होईल. भाव कशाला म्हणतात बरं महिला मंडळ? भाव भाव तुमच्या पाठीवरचा, तुमच्या अगोदरचा, तुमच्या नंतरचा. बोला ना, भाव कशाला म्हणतात? जनक नगरीमध्ये रामप्रभूचा विवाह सोहळा पार पडला आणि विवाह सोहळ्याच्या वेळी रामप्रभूची उंची जास्त होती, आई साहेबांची उंची कमी होती. आई साहेबांना आपल्या हातातला हार, रामप्रभूनं आपल्या हातातला हार आई साहेबांच्या गळ्यात घातला. रामप्रभूची उंची जास्त होती. आता आई साहेबाचा काय हात पुरेना, हात पुरेना म्हणून जनक नगरीतले लोक म्हणतात, प्रभूजी थोडं खाली वाका खाली. रामप्रभू म्हणतात, जावं यानं सासरवाडीत खाली वाकायचं नसतं. हे तेव्हापासून चालत आलं. आताच इथं कोण नाही ना जावई, कोणीच नाही ना, सगळे ब्रह्मचारीच आहेत. वा वा वा. जावं यानं सासरवाडीत खाली वाकायचं नसतं. आता काय झालं, लखनजीनं हे लांबून पाहिलं ना, अंतःकरणामध्ये प्रश्न निर्माण झाला. आता प्रभूजी भाव खायला लागले म्हणून लखनजी पळत आले आणि आल्याबरोबर त्यांनी रामप्रभूचे चरण आपल्या हातात धरले, मस्तक रामप्रभूच्या चरणावर टेकवलं. इतक्यामध्ये प्रभूजी त्या लखनजीला उचलण्याकरता खाली वाकले आणि त्या ठिकाणी लखनजी म्हणतात, आई साहेब टाका आता तुमच्या हातातला हार. पुन्हा जर वरती झाले ना तर अडचण निर्माण होईल. टाका तुमच्या हातातला हार. आई साहेबांना आपल्या हातातला हार प्रभूजींच्या गळ्यात घातला. जनक नगरीतले लोक म्हणू लागले, वाकला का नाही भावा पुढं. भावा पुढं म्हणजे पाठीवरच्या भावा पुढं नाही, तर लखनजीच्या अंतःकरणातल्या भावा पुढं जगाच्या मालकाला वाकावं लागलं. तुकोबाराय तेच सांगतात, तोच अंतःकरणातला भाव तुम्ही जगाच्या मालकाच्या चरणावर वाहा. तुमचा मिळालेला जन्म सार्थकी लागेल. अभंगाचं शेवटचं चरण. काही नलगे एक भावाची कारण 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 काही नलगे एक भावाची कारण
उरलेल्या वेळेत अजून कीर्तन बाकी आहे, पण तत्पूर्वी एकदा सर्वांनी प्रेमाने भजन करा. ज्याला ज्याला देवाने 2-2 हात दिले त्याने 2 हात वरती करा. ज्याला नाही दिले त्याने खालीच ठेवले तरी अजिबात हरकत नाही बरं का. महिला मंडळ ताईट ताईट ताईट. ग्रामदैवत मच्छिंद्रनाथाचं 2 मिनिटं भजन आपण घेणार आहे. ज्याला ज्याला देवाने 2-2 हात दिले त्यांना 2 हात वरती करा. टाळकरी मंडळी सोडून बरं का. हा ताईट. पुरुष मंडळी हात ताईट वरती घ्या. प्रेमाने सर्वांनी भजन करा. थाप टाका मला. दादा गुरु मच्छिंद्रनाथ गर्भगिरी पर्वतात. दादा गुरु मच्छिंद्रनाथ या गर्भगिरी पर्वतात. त्यांची भाषा लईच निराळी, त्यांची भाषा लईच निराळे. बंगाली बंगाली न बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली न बाबा बोलतो बंगाली. बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली. भक्तांच्या मनामध्ये रुजला भक्तिभाव. मच्छिंद्रनाथाचं ठाण ऐतसावर गाव. कडी वाजवितो चिमट्याचे, कल्प चढवितो मानाचे. कडी वाजवितो चिमट्याची, कल्प चढवितो मानाची. त्यांच्या कृपेची आहे सावली, त्यांच्या कृपेची आहे सावली. बंगाली बंगाली न बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली न बाबा बोलतो बंगाली. बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली. बंगाली बंगाली न बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली न बाबा बोलतो बंगाली. बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली. दादा गुरु मच्छिंद्रनाथ या गर्भगिरी पर्वतात. दादा गुरु मच्छिंद्रनाथ या गर्भगिरी पर्वतात. त्यांची भाषा, त्यांची भाषा, त्यांची भाषा लईच निराळे. बंगाली बंगाली न बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली न बाबा बोलतो बंगाली. बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली. बोला गुरु मच्छिंद्रनाथ भगवान की, बंगाली बंगाली बाबा मच्छिंद्रनाथ भगवान की. ओम नमो नारायण. सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. पण तोंडानं काय कोणी भजन केलं, फक्त हातानं टाळी वाजवली. सुंदर तुम्ही सगळ्यांना धन्यवाद. विठोबा रखुमाई हरी बोल चला. बाबा हरी जय जय हरी जय जय. हरी 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 जय जय. हरी 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 जय जय. हरी 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 जय जय.
हरि संकल्पित वेळेत आपण अभंगाचा भावार्थ पाहिला. आज गाढवे परिवारातील बापाला जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं म्हणून हात जोडून सांगेल, मायबाप आहे ना तोपर्यंतच बापाची सेवा करा, आहे तोपर्यंतच आईची सेवा करा. जगामध्ये बोलत असताना लोक सहज बोलतात, ताई काय केलं आमच्या आईनं आमच्या करता, काय केलं आमच्या बापानं आमच्या करता, काय केलं आमच्या आईनं आमच्या करता. तर सांगू तुम्हाला मायबाप, सीतेनं आपल्या करता अग्नी परीक्षा दिली गड्या. ऐकताय कीर्तन, सीतेनं अग्नी परीक्षा दिली. उर्मिलेनं 14 वर्ष त्या ठिकाणी त्याग केला. अहिल्यानं वर्षानुवर्ष वाट पाहिली. सावित्रीनं आपल्या पतीला यम राजाकडून परत आणलं. ऐकताय कीर्तन, राधेनं प्रेमा करता स्वतःच्या जीवनाचा त्याग केला. नीट ऐका, द्रौपदीनं अपमान केला तरी धर्माचं रक्षण केलं. लक्ष्मीनं विष्णू भगवंताची सेवा केली. मीरेनं विष प्यालं पण प्रेम सोडलं नाही. पार्वतीनं शिवजींची इतकी आराधना केली, तपश्चर्या केली आणि शिवजीला प्राप्त केलं. आणि एका आईनं तुम्हाला मला 9 महिने 9 दिवस उतरामध्ये ठेवलं, वेदना सहन केल्याने जग दाखवलं. तरी लोक म्हणतात त्या आईनं माझ्या करता काय केलं. सांगू तुम्हाला, त्या आईनं तुमच्या माझ्या करता इतकं केलं गड्या की जीवनामध्ये त्या आईचे उपकार तुम्ही आम्ही कधी जीवनात विसरू शकत नाही. किती उपकार करते ती आई. त्या आईनं तुमच्या माझ्यावर उपकार केले. तू विसरू नको लडी बाळा, आईचा लळा जिवाळा. उपकार दुधाचे बाळा, उपकार दुधाचे बाळा, उपकार दुधाचे बाळा. काय असतो मायबाप? तो बाप ज्या दिवशी निघून जातो ना त्या दिवशी बाप कळतो गड्या तुम्हाला मला. गाढवे परिवारातील बाप आज निघून गेला, नाही पुन्हा बाप पाहायला मिळणार. आईनं लेकरू उचललं काही कडेवर घेते, पण बापाचं तसं नसतं. बापाने जर एकदा लेकरू उचललं ना मायबाप, बाप डायरेक्ट खांद्यावर घेतो. जे मी पाहिलं नाही त्याच्या पलीकडचं माझ्या लेकरानं पाहावं ही ज्याची अपेक्षा आहे तो फक्त बाप आहे. जीवनात सगळं मिळेल, तो बाप नाही पुन्हा मिळणार, ती आई नाही पुन्हा मिळणार गड्या. हात जोडून सांगू, बाप काय असतो? एखादा सणवार जवळ येऊ द्या, दिवाळीचा सण असतो गड्या. शेजारच्या अण्णांची तात्याची मुलगी आलेली असते. अण्णांची तात्याची मुलगी आली, बापाचा जीव कालीवर 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 होतो. बाप विचार करतो, शेजारच्या अण्णांची पोरगी आली, तात्याची पोरगी आली, माझी तायडी का नाही आली? तायडे, अगं शेजारच्या अण्णाची पोरगी आली, तात्याची पोरगी आली, तू का नाही आली? तायडी जर शेतकरी असेल ना, ती म्हणते बाबा नेमकं सोंगणीचे दिवस सुरू आहे, थांबा जरा 2-4 दिवस. तायडी जर नोकरीला असेल तर तायडी म्हणते बाबा
ऐका ना बाबा, मला सुट्ट्या मिळत नाही, 2-4 दिवस थांबा ना बाबा. 2-4 दिवस झाले का पुन्हा बापाचा जीव खालीवर खालीवर खालीवर. शेजारच्यांच्या लिकी आल्या, माझी तायडी का नाही आली. बाप पुन्हा तायडीला फोन करतो, तायडे तू म्हणली होती ना 2-4 दिवसात येऊन जाते. बाबा तुम्ही खूप हट्ट करता गड्या, मी आजच्याला येऊनच जाते. ज्या बापाला नीट चालता येत नाही ना, माय बाप 90 वर्षाचा बाप आहे, ज्याचा पायात पाय अडकतो तो बाप सकाळी 6 वाजता उठतोय, गार पाण्यानं आंघोळ करतो, बिना अन्ना पाण्याचा बिना चहा पाण्याचा. तुम्ही 2 मिनिटं राहू दिलं ना तर बरं होईल. 2 मिनिटं थांबा, तुम्ही बसा सगळे खाली, इथंच बसा, बसा खाली. चालता येत नाही तो बाप बिना अन्ना पाण्याचा बिना चहा पाण्याचा एसटी स्टँडला येतो गड्या. बाप काय असतो सांगू तुम्हाला? प्रत्येक गाडी आली की बाप पळत जातो, माझी तायडी आली असेल. प्रत्येक गाडी आली की बाप पळत जातो, माझी तायडी आली असेल. बाप काय असतो सांगू माय बाप? शेवटची बस येते 5 वाजलेले, आता त्याला वाटतं आता तरी माझी तायडी या बस मध्ये असेल. पळत बसच्या जवळ जातो आणि कंडक्टर बसची खिडकी सरकवतो. जसा कंडक्टर बसची खिडकी सरकवतो ना, त्या खिडकीतून बापाला आपल्या तायडीचा चेहरा दिसतो. 90 वर्षाचा बाप आहे, पळत बस मध्ये चढतो, तिच्या बॅगा आपल्या खांद्यावर घेतो, तिची लेकरं आपल्या कडेवर घेतो आणि 90 वर्षाचा बाप बसच्या खाली उतरतो. तो फक्त बाप आहे. सांगू तुम्हाला, तायडीला घरी आणतो, 2-4 दिवस तिचा पाहुणचार करतो. तायडीला सुंदर पैकी 4 दिवस 4 प्रकारचे अन्न पदार्थ खाऊ घालतो. तायडे थांब ना आजच्या दिवस. तायडीनं म्हणा, बाबा तुमचं काय, माझी लेकरं उपाशी मरतात, तिकडे नवरा उपाशी मरतो, मला जावं लागेल. बापानं म्हणावं, तायडे थांब ना आजच्या दिवस, आजचे दिवस थांब, आपण संध्याकाळच्या वेळेला पुरणपोळ्याचा बेत करू. पुरणपोळ्या झाल्या. दुसऱ्या दिवशी तायडीनं म्हणावं, बाबा मला जावं लागेल, लेकराची शाळा बुडते, माझा नवरा उपाशी मरतो. मग तायडी जायला निघते. भाऊ त्या तायडीला 2000ची साडी घेतो. तायडी बस स्टँडला येते, तोच बाप तिला बसून देण्याकरता आलेला आहे. तायडी बसमध्ये बसलेली आहे. आता बस सुरू झालेली आहे. बस मधली लोक ओरडतात, बाबा तुमचं वय झालं, उतरा खाली. गाडी निघाली तर तुम्हाला उतरता यायचं नाही, बाबा उतरा खाली. बाप 2-4 पावलं पुढे जातो, पुन्हा पाठीमागे येतो गड्या. बाप काय असतो सांगू तुम्हाला? बाप 2-4 पावलं पुढे जातो, पुन्हा पाठीमागे येतो, तायडीच्या जवळ उभा राहतो. आपल्या मळक्या चळक्या कोपरीच्या खिशामध्ये कुणी दिलेले 10, कुणी दिलेले 20, कुणी दिलेले 50, कुणी दिलेले 100 गड्या 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 करून ठेवलेल्या नोटा बापवर काढतो आणि त्या नोटा तायडीच्या हातात देतो. तायडे धर, तुला जर नसेल ना भैयानं घेतलेली साडी आवडली, माझ्याकडे एवढे पैसे घे आणि तुला आवडेल तशी साडी घेतो. फक्त बाप आहे महिला मंडळ. ज्या दिवशी माहेरातला बाप संपला ना, त्या दिवशी मुलीला चप्पल सोडायला उमरा सुद्धा शिल्लक राहत नाही गड्या. तो बाप आहे. सगळं मिळेल तुम्हाला, पण बाप नाही मिळणार. म्हणून हात जोडून सांगेल, जीवनात सगळं करा, पण आपला घरातला बाप आणि घरातली आई कधी जीवनात दुखू नका गड्या. काही तुम्ही इकडे गेल्यानंतर बुंदी पंचपक्वान्न करण्यापेक्षा आहे ना तोपर्यंत त्या आईची सेवा, बापाची सेवा. या गाढवे परिवारानं, मुलीने असू द्या मुलांना असू द्या, आई वडिलांची सेवा केली, पण बापाचं थोड्या लवकर वयात जाणं झालं. मी म्हणेल या परिवाराला, कोणत्याही परिवाराला आहे तोपर्यंत बापाची छाया असावी वाटते, पण मृत्यू लोकाचा नियम इथून जावं लागतं. त्या बापाचं किती प्रेम असतं मायबाप सांगू तुम्हाला. तो बाप इतकं प्रेम करतो तुमच्या माझ्यावरती. त्या बापाचं वर्णन एका कवयित्रीनं सुंदर केलं. ऐका काय म्हणतो तो कवयित्री. माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेन पुसताना, माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेन पुसताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगाळ जोडलेली, त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगाळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं किती कातर लावलेली, उभ्या आयुष्याला त्यानं
किती कातर लावलेली माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेन पुसताना माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेन पुसताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना माझ्या इवल्या मुखात त्याने भरवला घास त्याच्या परम कष्टाला त्याच्या परम कष्टाला गोड सांगत सुखात माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेन पुसताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना गोष्ट बापाची सांगताना गोष्ट बापाची सांगताना ज्या दिवशी निघून जातो ना बाप त्या दिवशी अंतःकरणामध्ये इतका हुंदकाय मायबाप जीवनामध्ये काही काही लोक असे आहेत ज्याच्या मोबाईलवरती वडील बाप किंवा पप्पा या नावानं फोन येतो ना मायबाप ती लोक फार भाग्यवान आहेत. पण मृत्यू लोकात काही काही लोक असे आहेत की त्यांच्या मोबाईलवरती वडील पप्पा बाबा म्हणून एकही फोन कधी येत नाही ना त्याच परिवारामध्ये गाढवे परिवार म्हणतो गड्या. 1 वर्ष झाले बाबा पप्पा काही भाऊ अण्णा म्हणत असाल तुम्ही त्या नावानं कधी फोन एका वर्षापासून आला नसेल म्हणून हात जोडून विनंती आहे ना तोपर्यंत त्या बापाची सेवा करा आहे तोपर्यंत आईची सेवा करा एवढी विनंती तुम्हाला आजच्या कीर्तनातून करेन. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी तुम्हा जमलेल्या मायबाप शत्रुजनांच्या चरणी समर्पित आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुम्ही सर्वच गाढवे परिवारावरती प्रेम करणारे आणि त्यांच्या दुःखामध्ये सामील होण्याकरता सर्व नातेवाईक सामाजिक धार्मिक राजकीय क्षेत्रातील मंडळी उपस्थित आहात. सर्वांच्या चरणी कोटी कोटी त्या ठिकाणी मी नतमस्तक असेल. इकडे सुंदर गायक वादक मंडळी ज्यांनी महाराष्ट्रामध्ये सुंदर असं गायनाच्या बाबतीत नाव मिळवलं अशा आमच्या आदरणीय हरिभक्तपरायण गायनाचार्य संदीपजी महाराज बागुल तेही आवर्जून उपस्थित आहेत. महाराजांना कोटी कोटी धन्यवाद. एकदा जोरदार टाळी वाजवा. महाराष्ट्रामध्ये सुंदरपैकी कीर्तनाच्या माध्यमातून आणि संपूर्ण आपल्या परिसराचं नाव ज्यांनी उज्ज्वल केलं असे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार युवा कीर्तनकार आमच्या आदरणीय हरिभक्तपरायण विकासजी महाराज यादव तेही आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल महाराजांना कोटी कोटी धन्यवाद. इकडे सुंदर अशी ज्यांनी गायनाची साथ दिली असे आदरणीय हरिभक्तपरायण खराजी महाराज ज्यांनी गोड अशी गायनाची साथ दिली गोड आवाज आहे त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. एकदा जोरदार टाळी. सुंदर इकडे कीर्तनाकरता उपस्थित आदरणीय महाराज मुठे महाराज आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांच्या चरणी कोटी कोटी त्या ठिकाणी दंडवत. एकदा जोरदार टाळी वाजवा. सुंदर गावातील परिसरातील टाळकरी भजनी मंडळ वयानं मानानं स्थानानं माझ्यापेक्षा सर्व मोठे मंडळी सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होईल. सुंदर ज्यांनी मृदंगाची साथ दिली असे महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य माझा भाऊ आदरणीय हरिभक्तपरायण रामदादा कदम तेही आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांच्याकरता सुद्धा एकदा जोरदार टाळी. विशेष ज्यांच्या माध्यमातून तुम्ही सर्वजण वर्षानुवर्ष यूट्यूबला पाहायला मिळाल. आजची कीर्तन सेवा तुम्हाला ऐकायला मिळेल असा यूट्यूब चॅनल माझा कीर्तनकार असं यूट्यूब चॅनल या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे उमेश दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. दादालाही कोटी कोटी धन्यवाद. सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि घंटीला क्लिक करायला काही कोणी विसरू नका बरं का. सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा माझा कीर्तनकार. इकडे सुंदर ज्यांनी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला अशी गोड साऊंड सिस्टीम आपल्या भागाचं भूषण आणि रवी दादाची सिस्टीम म्हटलं की कोणताही कीर्तनकार हसत कीर्तनाला येतो म्हणून आदरणीय आमचे रवी दादा तेही आवर्जून उपस्थित आहे त्याबद्दल त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. एकदा जोरदार टाळी. आणि सुंदर तुम्ही गाढवे परिवार आणि आत्ताच 2-4 दिवसापूर्वी रांजणगावमध्ये कीर्तन झाले 8-10 दिवस झाले असतील नाही का म्हणून तुम्ही सर्वच प्रेमानं
आणि उत्सुकतेनं ही कीर्तनाची सेवा श्रवण करण्याकरता बरेच मंडळी आवर्जून उपस्थित झाले. संपूर्ण गाढवे परिवारानं या ठिकाणी आपल्या वडिलाच्या पितृऋणातून मुक्त होण्याकरता साजरा केलेला हा सोहळा सर्वांच्या चरणी नतमस्तक आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल